जसं तर कोणती करा म्हणजे ती फक्त चित्रकलेचीच गोष्ट सांगतो असं नाही. तुम्ही एखादं नृत्य करा, वादन करा, गायन करा, कोणतीही कला सादर करा. पण मात्र त्याच्यातून तुम्ही चांगलं हसता, चांगलं बोलता. पर्यायाने सगळ्यात महत्त्वाचं चांगलं आहे, की आपल्याकडून वाईट गोष्ट घडत नाही. हिटलरला कलेची आवड होती. पर्यायाने त्याची ती कला कुणीतरी थांबवली म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून थांबवली असेल, तो भाग सोडून द्या. पण नंतर त्याचं स्थित्यंतर कसं झालं नंतर एका हुकुमशाहीमध्ये झालं, की भले तुम्हाला 3 मार्क, 5 मार्क, 7 मार्क नाही मिळू देत. भले तुम्हाला ड्रॉइंग फील्डला नाही जाऊ देत. भले तुम्हाला इंटरमिडिएटचं सर्टिफिकेटचं पुढे जाऊन नाही उपयोग होऊ देत. परंतु एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट हे शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आशा करता गेलं पाहिजे, की आपल्यातला ॲस्थेटिक सेन्स जागा झाला. आपल्या सगळ्यांच्या लेखी ह्या महाभारतातले सगळे योद्धे एका बाजूला आणि एकलव्य एका बाजूला याचाच करता, की तो स्वतः आर्टिस्ट होता. त्याने प्रत्येक गल्लीत ज्यावेळेस गणपती होत होता ना, त्यावेळेस प्रत्येक गल्लीत एखादा भाषणकार तयार होत होता. प्रत्येक गल्लीत एखादा गायक तयार होत होता. प्रत्येक गल्लीत एखादा नेतृत्व गुण असणारा तयार होत होता. आणि हे काय झालं, हे सगळं गावात एकवटलं एका ठिकाणी. त्याच्यामुळे जो ऑलरेडी एका तऱ्हेने ते विकेंद्रीकरण झालं आणि प्रत्येकातली प्रतिभा संपन्न. त्याचं एकही लाईन ज्यावेळेस तो व्हर्टिकल काढणार त्यावेळेस त्याचं परफेक्ट 90 डिग्री ज्यावेळेस होईल, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या गोष्टी आलेल्या असतात, की त्याच्या पुढं नंतर कोणताही जरी चित्राचा प्रकार जर आला तरी सुद्धा तो त्याला चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. मित्रांनो, कुंचल्यांच्या फटकाऱ्याने कागदावर भावना उतरवणं आणि त्याच कुंचल्याच्या साह्याने रंग ओतून त्यात प्राण ओतणे यालाच म्हणतात चित्रकला. आणि तो जे साकारतो त्या व्यक्तीला म्हणतात चित्रकार. चित्रकार हा चित्रांना जिवंत करत नाही, तर तो ज्या चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावना आहेत त्यांना जिवंत करतो. त्या पाहणाऱ्यांच्या मनात उतरतात आणि त्यातून मग एक नवीन स्फुल्लिंग पेटतो, जो कलेचा स्फुल्लिंग सगळ्या समाजात बहरला जातो. तर अशा या चित्रकलेच्या दुनियेत आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे आज तुम्ही तयार व्हा. आपल्याशी हितगुज साधण्यासाठी एक अवलिया आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे आणि त्या अवलियाचं नाव आहे ज्येष्ठ चित्रकार राजेंद्र घोडके सर. नमस्कार सर. नमस्कार. राजेंद्र घोडके सर म्हणजे फक्त चित्रकार नाहीत, तर त्यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थी घडवले आहेत, हजारो कलाकार घडवले आहेत. त्यांच्या माध्यमातून कलेचं नवं विश्व उभं राहिलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. जसे की आजकाल जे एलिमेंटरी इंटरमिजिएट ज्या ग्रेड परीक्षा आहेत त्या परीक्षांचं स्वरूप कसं आहे, त्यासाठी पालकांनी काय तयारी केली पाहिजे, मुलांनी काय तयारी केली पाहिजे, याशिवाय चित्रकला क्षेत्रात कुठलं करिअर उपलब्ध आहे, म्हणजे चित्रकला क्षेत्रात करिअरच्या कुठल्या कुठल्या संधी आहेत, CET असतील, त्याच्यानंतर ज्या प्रवेश परीक्षा असतील, आर्किटेक्चर असेल, BFA असेल, किंवा हे वेगवेगळे मार्ग कसे अवलंबवायचे, त्यासाठी कुठल्या परीक्षा द्यायच्या, या सगळ्या सोबतच चित्रकलेच्या विश्वात आज आपल्याला घोडके सर घेऊन जाणार आहेत. तेव्हा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि सॉलिड बातच्या या सॉलिड गप्पांमध्ये तुमचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं सॉलिड गप्पांच्या या सॉलिड पॉडकास्टमध्ये सरचे स्वागत आहे. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की एक चित्रकार म्हणला की एक सर्वसामान्यांना खूप अप्रूप असतं की हा नक्की चित्र कसे काढतो आणि याचं जीवन कसं असतं, नक्की याची सुरुवात कशी झाली. तसंच लोकांना पण तुमच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमची चित्रकलेची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला खरं चित्रकार होण्याची प्रेरणा मिळाली तरी कुठून? नक्कीच. आता याच्यात 2 भाग आहेत. पहिला भाग असा आहे की चित्रकार उपजत असावा. उपजत असल्याचा एक फायदा असा आहे की त्याचा स्ट्रगल थोडासा कमी असतो. आणि जो उपजत नाही त्याला चित्रकार होता येत नाही किंवा कलाकार होता येत नाही असं नाही. फक्त त्याच्या पाठीमागे त्याला थोडंसं स्ट्रगल जास्त आहे, कष्ट जास्त आहेत. अन्यथा बऱ्यापैकी एक समाजात रूढ झालेले आहे की कोणतीही कला, किंबहुना आपण ते एका 6 कलेविषयी आपण थोडंसं अगोदर बोलू की ज्या 6 कला आहेत. 6 कलामध्ये चित्रकला, नृत्यकला, नाट्यकला, वादनकला, गायनकला आणि शिल्पकला, ह्या ज्या 6 कला आहेत, या 6 कला आपल्या अगोदर याव्या लागतात. ही देवाची देणगी जरी असली तर तरी सुद्धा देवाची देणगी नसतानाही अनेक कलाकार बाहेर येतात, किंबहुना
त्यांचा स्ट्रगल जास्त जरी असला तरी त्यांना यश मिळतच नाही असं नाही, ते उलट अच्छा. तेवढ्या ताकदीने ते मोठे झालेले असतात. हं. आता थोडंसं एक माझं जर म्हटलं तर घरात जरी वारसा नसला हं. तरी कुठेतरी कलागुण कुणाचे तरी असं अंगात असतील की जेणेकरून त्या माझ्यात उतरल्या असं म्हणता येईल. म्हणजे तुम्ही उपजत चित्रकार होता. उपजत चित्रकार आणि उपजत चित्रकार अशा करता की चित्रकलेची आवड लहानपणापासून लागल्यामुळं असं म्हणायचं की मला ती उपजत कला आहे. अन्यथा मला खूप जर उशिरा चित्रकला समजायला लागली असेल तर म्हणता आलं असतं की मी उपजत नव्हतो, पण मला नंतर ओघाओघाने आलं किंवा प्रॅक्टिस करून आली. पण एक लहानपणापासून चित्रकलेची आवड होतीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं चित्रकलामध्ये शालेय जीवनामध्ये असतानाच हं. तसं कला शिक्षकांना मी नक्कीच त्याला श्रेय देईन. परंतु त्याच्यापेक्षाही असं की माझा मोठा भाऊ, हं. मी त्याला दादा म्हणतो, भारत घोडके. बरं. तर त्याला कलेची खूप आवड. ओके. आता तसं तो कलेच्या क्षेत्रातला नाही, तो कॉमर्स साईडचा कलाकार नाही पण कला रसिक. हा, कला रसिक नाही. नुसतं कला रसिक तर ही संकल्पना तुमची वेगळी, पण तो एक कला समीक्षक. कला ओके. समीक्षक याचा अर्थाने की जर त्याला जर एखादी गोष्ट खटकली तर तो सांगत होता की तुझं हे चुकलं ते चुकलं. हं. मग मोठा प्रश्न भरायचा की मी पुढे जाऊन कलेचे शिक्षण जरी घेतलं कॉलेजला जाऊन तरी सुद्धा माझ्यातले ज्या चुका आहेत की ज्या शिक्षकांना दिसल्या नाहीत त्या चुका माझ्या भावाला दिसत होत्या. हं. म्हणजे आपण ज्याला म्हणू की त्याला चित्र काढता येत नव्हतं, पण चित्र कसं तपासावं, हं. चित्रातल्या उणिवा कशा शोधाव्यात हे त्याला उपजत होतं. म्हणजे उणिवा कळाल्याशिवाय तुमच्यात सुधारणा होणार नाही हे नाही. इव्हन माझ्या कुठल्याच चित्राला खूप चांगलं चित्र तुझं झालंय असं मला तो कधी म्हटलंच नाही. तर त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक गोष्टीत त्यांनी चुका काढल्यानंतर त्या क्षणाला वाईट वाटायचं आपल्याला. कारण कुणाला तसंच आहे की चित्र काढल्यानंतर कोणी जर त्याला सजेस्ट केलं तर आपण म्हणतो नाही नाही मला ती चांगलं म्हणलं चांगलं पाहिजे. काढलं, हा आपलं चांगलं. पण मात्र त्याच्या बाबतीत असं होतं की मी एखादं चित्र काढलं का मुद्दाम त्याला दाखवायचो की जेणेकरून आपल्यातल्या त्या चुका त्याला अगोदर समजतील. तर ही सुरुवात तशी माझी माझ्या दादापासूनच, म्हणजे माझ्या मोठ्या भावापासूनच, की ज्यांनी चित्रकलेची आवड लावली म्हणण्यापेक्षा माझ्या त्या बीजाला त्याला खत पाणी घालण्याचं चांगलं काम केलं. म्हणजे शिक्षण कुठे घेतलं तुम्ही? नाही, माझं मूळ गाव कान्होड पठार, तिथं शिक्षण घेतलं. चित्रकला शिक्षण मी नंतर दहावी नंतरचा एक विषय असा आहे, थोडासा हास्यास्पद वाटेल किंवा कदाचित तो अतिवास्तवाद वाटेल. तर ज्यावेळेस 84ला आमच्या शाळेमध्ये सायन्स चालू केलं. आता त्याच्या अगोदर माझी चित्रकला चांगली होती, आणखीन 2 मुलं होती माझ्याबरोबर, त्यांची चित्रकला चांगली होती आणि मी शाळेत चित्र चांगले काढायचे सगळ्यांना माहित होतं. पण ज्यावेळेस 84ला सायन्स चालू केलं, मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी. रयत शिक्षण संस्थेची 84ला कान्होड पठार येथे सायन्स शाखा सुरू केली. सायन्स शाखा सुरू केल्यानंतर सगळीच्या सगळी बॅच असं ठरलं की हे सगळे सायन्सला मुलं घ्यायची, की आता ती स्ट्रेंथ वाढवायची किंवा तुकडी चालू करायची. ज्या मुलांना डीएडला जायचं होतं ती मुलं डीएडला गेले, बाकीच्यांना कुणालाही दाखला मिळत नव्हता. की सगळेजण शिक्षक म्हणायचे की नाही आता दाखला कुणालाच मिळणार नाही, ज्याला दुसरं कुणीच जायचं नाही, सगळ्यांना सायन्सला ऍडमिशन. आणि मग मला त्यावेळेस 57% मार्क होते. तर 57% मार्क माझ्या लेखी काहीच नाही, म्हणजे मला बी ते जास्त मार्क पाडावेत असं कधी वाटलं नाही. अभ्यास सुमार दर्जाचाच होता. 72चा त्यावेळेस पाहिला होता आमच्या 84 मध्ये. त्याच्यामुळे 57% माझ्या तसे लोकांच्या हिशोबाने खूप झाले ते. तर आमचे प्राचार्य किंवा ते सगळे म्हणायचे की नाही 57% मार्क आहे, तुला दाखला काय मिळणार नाही, तू सायन्सला जा. मग मी म्हणलं की मला सायन्सला जायचं नाही, मला आवडत नाही, मला चित्रकला साईडला जायचंय. मग शाळा काय दाखला देईना. मग शेवटी आमच्या भावानी मध्यस्थी केली, त्यांनी विनंती केली की जर त्याला जर दुसऱ्या साईडला जायचं तर तुम्ही त्याला आग्रह करा की ते नाही, आपली तुकडी टिकवली पाहिजे, तुकडी वाढवायची. मग ते आम्ही हट्ट धरल्यानंतर मग त्यांनी ते दाखला दिला. दाखला दिल्यानंतर शाळेचा रस्ता म्हणजे कॉलेजचा रस्ता पहिले दाखवण्याचं ते नाव मी आवर्जून घेईन. आर्यन ठुबे, रायचंद ठुबे म्हणून, ते ऑलरेडी ETD झालं होतं त्या काळात. पारनेर तालुक्यातलं मी तो म्हणतो पहिला ETD शिक्षक आणि रयतमध्येच ते जॉईन झाला होता तो. आणि मग त्यांनी मला फाउंडेशनला प्रगतकलेला घेऊन गेला ऍडमिशनला नगरला. मग प्रगतकला महाविद्यालयामध्ये माझं 84ला ऍडमिशन झालं. 84-85 ती बॅच. त्याच्यानंतर 87ला माझं ETD पूर्ण आलं.
हम्म. आणि ATD पूर्ण झाल्यानंतर परत तोच प्रश्न निर्माण झाला की आता जॉब करायचा. हम्म. तर परिस्थिती आमची चांगली होती, खूप वाईट नव्हती. आणि मग भावाची इच्छा होती तुला शिकायचं तर तू पुढे शिक. आणि बरेच जण त्यावेळेस कमी याच्यात जॉब लागत होता, शिक्षक होत होते, DED वाले तर लगेच लागले पण होते सर्व्हिसला. मग त्यावेळेस मला म्हणायचे की असं असं तुला म्हणलं नाही मला शिकायचं. मग मी दादाला विचारलं की काय, तर तो म्हणाला तुझी इच्छा असेल तर तू शिक, काय अडचण नाही, आपण करू ऍडजस्टमेंट. आणि मग मी GDRला ऍडमिशन मला मिळालं. क्या बात. GDRला ऍडमिशन मला मिळालं मला सेकंड इयरलाच. अच्छा. म्हणजे GDRची जे 4 वर्ष आहेत ATD नंतर डायरेक्ट JDR ला सेकंड इयरला. डायरेक्ट सेकंड इयरला मला इंटरला ऍडमिशन मिळालं. हम्म. म्हणजे माझं फाउंडेशन आणि इलिमेंटरी वाचलं हो. आणि डायरेक्ट मला Second इंटरला year ऍडमिशन ला. मिळालं. मला 87ला ऍडमिशन अभिनव कला महाविद्यालयामध्ये. हम्म. त्यावेळेस अभिनव कला महाविद्यालय मोठं नावाजलेलं कॉलेज होतं. हम्म. फ्लॅशबॅकने थोडंसं दुर्दैवाने दुसऱ्या घटना जरी हे होत्या, परंतु त्यावेळेचं कॉलेज पण चांगलं होतं. आणि मग माझं 90ला पासआउट झालो मी. क्या बात, क्या बात. आणि 90च्या पासआउटचं ती घटना उलट आवर्जून सांगाल की आमचा 90ला लास्ट इयरचा पेपर 35 तासाचा एक पेपर, हम्म. पोर्ट्रेटचा आणि कंपोजिशनचा. हम्म. ज्यावेळेस लास्ट इयरला कोणते सब्जेक्ट घ्यायचे हम्म. अगोदर त्याचं नियोजन करावं लागायचं, सांगावं लागायचं. तर मग प्रत्येकाने कंपोजिशन आणि ग्राफिक्स घेतलं होतं, बर. प्रिंट मेकिंग. हम्म. तर मग प्रिंट मेकिंग का आता त्याच्यात टक्केवारी जास्त मिळायचे आणि फर्स्ट क्लासमध्ये येण्याचे चान्सेस स्कोर वाढवण्यासाठी. स्कोर वाढवण्यासाठी. मग अनेक म्हणजे जवळजवळ 70% 80% मुलांनी सगळ्यांनी प्रिंट मेकिंगला ऍडमिशन घेतलं. मला म्हणले स्कोर वाढ, म्हणे नाही मला घ्यायचं तर पोर्ट्रेटच घ्यायचं, भले मला मार्क कमी पडले तर चालते, मला पोर्ट्रेट घ्यायचं. आणि त्या असे 2-3 हट्टापायी मी माझा तो जी आवड होती ती मात्र कंटिन्यू ठेवली. ATD नंतर GDR नंतर परत पोर्ट्रेटच घेतलं आणि पोर्ट्रेट घेऊन मी सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण झालो याला GDRला. पण मग बऱ्याचदा म्हणजे तुमचा संघर्ष चांगला आहे चित्रकलेबद्दल. पण बऱ्याचदा मी असे शिक्षक पण बघितले की समाजात आपण नेहमी बघतो की एकदा चित्रकलेचे शिक्षक म्हणून ते एखाद्या शाळेत जर चिटकले तर मग ते फक्त शाळेतलेच कामं करतात आणि त्यांच्यातला चित्रकार जॉब लागल्यानंतर संपून जातो. पण तुमच्या बाबतीत तसं घडलं नाही. तुम्ही नेहमी बघतो की तुम्ही सातत्याने करत गेलो. तुम्ही ॲक्रिलिक कलर असतील, ऑइल कलर असतील, पेन्सिल असतील, सॉफ्ट पेस्टल सगळे रंग माध्यम हाताळता आणि त्याच्यात तुम्ही मास्टरी पण मिळवलेली. मग नक्की याच्या मागे गमक काय? नाही, काय झालं की माझा एक तो त्या 3 वर्षाचा जो पिरियड होता पुण्यातला 87 ते 90 मधला, म्हणजे अनेक कलाकारांची कामं पाहण्यास मिळाली. म्हणजे फक्त कले क्षेत्र म्हणजे चित्रकला क्षेत्रातलेच नाही तर गायन क्षेत्रातलं. मी उलट मुद्दाम आता तसा तो विषय नाहीये आता सांगण्यासारखा, पण मी एक स्वतःला असं भाग्यवान समजतो की मी सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाला जातो. मला गायनाची आवड तशी अगोदर होती का नाही काही सांगता येत नाही, पण सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाला जायचं तर ते पण पैसे देऊन जायचं नाही, मुद्दाम उशिरा जायचं की जेणेकरून आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळेल. आणि मग निम्मा कार्यक्रम संपला का आम्ही त्या याच्यातून न पैसे देता आतमध्ये जायचो. तर त्या सवाई गंधर्वात झाकीर हुसेन असेल, त्यानंतर भीमसेन जोशी असेल, अमजद अली खान असेल, शिवकुमार शर्मा असेल, या लोकांचे गायन, या लोकांचं वादन मी अनुभवलेला एक खूप नशिबान माणूस. आपण आता पुन्हा परत चित्रकलेकडे घ्या. जे तुम्ही आपण जे माध्यम वापरले आहेत, ॲक्रिलिक असतील, ऑइल कलर असेल किंवा सॉफ्ट पेस्टल, तर मग याच्यात सगळ्यात जास्त आवडतं माध्यम तुमचं कोणतं आहे? ऑइलमध्ये मी जास्त खेळलो. ऑइलमध्ये माझं जास्त काम, कारण कॉलेजमध्ये ATDला ऑइल कलर वापरत होतो, त्यानंतर इंटरला, ॲडव्हान्सला आणि डिप्लोमाला ऑइल. नंतर वॉटर कलर हे लँडस्केपच्या माध्यमातून थोडंसं आयुष्यात तरंगलं आणि नंतर पर्यायाने तो काल खूप हे नाही, म्हणजे खूप सुरुवातीचं नाही, उशिराच मी वॉटर कलरच्या पोर्ट्रेटला आणि वॉटर कलरच्या लँडस्केपला सुरुवात केली. की नंतर एक जाणवलं की वॉटर कलर थोडंसं अवघड आहे, बाकीचे म्हणतात तसंच आहे खरं ते, की ऑइल ॲक्रिलिक तर थोडंसं नंतर प्रचलित झालं किंवा ते माहीत झालं, पण ऑइल सोपं माध्यम म्हणजे इतरांच्या तुलनेत, ॲक्रिलिकच्या आणि वॉटरच्या तुलनेत. आणि वॉटरमध्ये काम करता करता मात्र अनेक लोकांची कामं पाहिलीत. नंतर माझ्या आयुष्यात थोडीशी ही शालेय अवस्थेतली स्थिरता झाल्यानंतर पेंटिंग
किंवा आर्टिस्ट या क्षेत्राकडे थोडंसं वळण्याचा योग आला. आणि आता ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्हालाच मी असं म्हणू डायरेक्ट म्हणू नये, पण मी मुद्दाम ह्याच माध्यमातून परत एकदा सांगतो की आपला जो सगळ्यात सुरुवातीचा विषय होता की ज्याला बॅकग्राऊंड नसताना कुठलंही कॉलेज शिक्षण न घेतलेला तुमच्यासारखी माणसं ज्यावेळेस स्ट्रगल करून पुढे येतात तर ते आमच्यापेक्षा किंवा कॉलेज करणाऱ्यांपेक्षा अशी माणसं आमच्या लेखी खूप मोठे असतात की आम्ही कॉलेजचं शिक्षण घेतलंय, आम्हाला मोठेपणा झाला होता. नाही मोठेपणा नाही, ते नाकारता येणारी गोष्ट नाही. म्हणजे मीच नाही, कुणाच्याही पुढे जरी सांगितलं किंवा यांचं शिक्षण नाही झालं किंवा माझं शिक्षण झालं, मग साहजिक अरे यांचं शिक्षण नव्हतं, तर तो स्ट्रगल आमच्या लेखी जास्त आहे. कारण आम्हाला प्रॉपर शिकवलं गेलं, असं नाही असं नाही असं. आणि तुम्हाला कोणी न शिकवतो तुम्ही शिकत गेला. म्हणजे मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना मुद्दाम अर्जुनाचं आणि एकलव्याचं उदाहरण असं करता येतं. अर्जुनाला शिकवणारा प्रॉपर गुरु होता, दुर्योधनाला शिकवणारा प्रॉपर गुरु होता, भीमाला शिकवणारा प्रॉपर गुरु होता. पण जो की एकलव्य की ज्याला गुरु द्रोणाचार्यांनी नाकारलं, त्याची नाकारण्याची ते निगेटिव्ह भूमिका नव्हती, फक्त मी शिकू शकत नाही का तर मला राजाश्रय दिलेला आहे, मला राजांच्याच मुलाला शिकवायचं, सेनापतीच्याच मुलाला शिकवायचे. आणि ह्या एकलव्याने मात्र एक पुतळा केला, त्या पुतळा भला त्याच्या पद्धतीने कसा झाला असं, पण त्याला त्याच्या मनातला द्रोणाचार्य तिथं होता. आणि कोणी त्याच्या हाताला न धरता प्रत्येच्या कशी चालवायची ही त्या मातीच्या पुतळ्याने न शिकवता, कुठल्याही जिवंत माणसाने न शिकवता त्यांनी ती प्रत्येच्या धराला तो शिकला कसा, तो त्याच्या स्ट्रगलने शिकला. म्हणून आपल्या सगळ्यांच्या लेखी ह्या महाभारतातले सगळे योद्धे एका बाजूला आणि एकलव्य एका बाजूला याच्याच करता की तो स्वतः आर्टिस्ट होता, त्यांनी स्ट्रगल करून त्यांनी तो धनुर्विद्या शिकला होता. म्हणून ती खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि म्हणून आमच्या लेखी हे शिक्षण तर मिळालंच पाहिजे प्रत्येकाला, म्हणजे हक्कच येतो प्रत्येकाला, गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे. आज त्या दृष्टीने शासनही प्रयत्न करते, सगळे समाजही प्रयत्न करतात, पण मात्र असं स्वतःहून शिक्षण घेणारे खूप दुर्मिळ आहेत. आताचं युग AI चं युग आहे किंवा डिजिटल सगळं जग होत आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही चित्रकलेचा प्रवास कसा पाहता? नाही, अजूनही अभिजात कलेला पर्याय नाही. आता अभिजात कला फक्त मी चित्रकलेपुरतीच बोलतो असं नाही की ती गायन कलेमध्ये आली, वादन कलेमध्ये आली. गायनाचे किंवा संगीताचे अनेक प्रकार जरी आला असेल तर हार्मोनियम ऐकताना जो आपल्या मनाला जे भिडणं होतं किंवा व्हायोलिनचं प्रत्यक्ष ज्यावेळेस तो स्वर कानावर येतो त्यावेळेस तो आपल्या अंतर्मनाला जो भिडतो तो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नक्कीच भिडणार नाही. तर तसंच चित्रकलेच्या बाबतीत झालं. ही साधनं वापरून येत तसंही नाही की जी जुन्या काळची जी म्हण आहे, जुनं ते सोनं आणि नवं ते हवं, तर नव्या गोष्टीचा आपण स्वीकार करायचाच नाही असं नाही. पण मात्र आपल्यातली जी उपजत शक्ती आहे, आपल्यातली जी प्रतिभा आहे, ती प्रतिभा संपून जर तुम्ही नवकलेकडे जर घुसलात तर तुम्ही आत्म्याशी प्रतारणा केल्याची ती भावना आहे. वाह. कारण तुमचा आत्मा काय सांगतोय की तुमची प्रतिभा ही तुमची आत्मा आहे, तुम्ही हातातून जी कला येते ती ही तुमचा आत्मा आहे. आणि ज्यावेळेस मी एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्यावेळेस मी ती एखादी कला साकार करत तर त्याच्यात भले ते ॲज इट इज येणार नाही कदाचित, पण माझी ती भावना तिथं गुंतलेली आहे आणि त्या अभिजात कलेला पर्यायच नाही अजून तरी. सर, आता तुमच्या नोकरीला 36 वर्ष झाले, हजारो विद्यार्थी तुम्ही आतापर्यंत घडवले. म्हणजे तो काळ असेल किंवा आजचा 36 वर्षानंतरचा काळ असेल, तर हे जे आजची आपण जेन झी म्हणू किंवा अल्फा जेन म्हणू, ही जी नवीन पिढी आली, याचा चित्रकलेकडे ओढा आहे का आणि तो कसा आहे, तुम्हाला काय वाटतं? मला कोणत्या गोष्टीकडून पैसा मिळेल तर BFA त्याच्यासाठी आहे की त्याचं टायटलच ते बॅचलर ऑफ फाईन आर्ट. तुम्ही डिग्री घेता याचा अर्थ तुम्हाला पैसा मिळण्यासाठीच तुम्ही डिग्री घेता. अन्यथा ज्याला फक्त कला शिकायची त्यांनी BFA झालं पाहिजे असं काही नाही, त्यांनी कुठलाही डिप्लोमा केला किंवा नाही केला तरी चालतो, त्यांनी ती कला उपजावी. तर पैसा मिळूच नाही असा मताचा मी नाही. पैसा मिळवण्यासाठी किंवा जॉब मिळण्यासाठी जे आज मुलांचा कल ड्रॉइंग क्षेत्राकडे आहे आणि ते चुकीचं आहे असंही नाही, त्यांच्याकडे उपलब्धता खूप आहे. मला वाटतं मुलांच्या पेक्षा याच्यात पालकांचा दोष. म्हणजे आज पालक काय करतात की मुलामध्ये कला असू नाही तर नसू, त्यांनी 2 पैसे मिळवण्यासाठी
या कलेकडे जावं अशी पालकांची एक इच्छा असते. मग हम्म. आता झालं असं की BFA मध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी थोड्याशा कमी आहेत हम्म. आणि समाजाला देण्यासाठी त्याच्यात इन्क्लूड गोष्टी जास्त केल्या आहेत. म्हणजे ज्याच्यात तुम्ही अर्थार्जन करू शकता अर्थार्जन, अशा गोष्टी जास्त आहेत त्याच्यात. आणि म्हणजे- आतल्या आत्म्याला जे Right, right. आनंद मिळणार त्या गोष्टी त्या कमी आहेत. गोष्टी कमी आहेत. म्हणजे स्केचिंग आता माझे काही जे मुलं BFA ला गेलेत, ज्यांचं कॉलेज आपलं कॉलेज पण संपलंय, मग त्यांना ज्यावेळेस मी कधीतरी भेटलेलं होतं, काय ते तुमचं स्केचिंग चालू आहे का? मग ते म्हणते, काय सर स्केचिंगचा काय विषय काढता, आम्हाला स्केचिंग विषय काहीच नाहीये, आम्हाला फक्त कॉम्प्युटर लॅपटॉप घ्या आणि हा जॉब करा तो जॉब करा. म्हणजे स्केचिंग शिवाय त्यांचं भागतंय, स्केचिंग शिवाय ते रन होत आहेत, स्केचिंग शिवाय ते पुढे चाललेत, हे त्यांना एका दृष्टीने सुखावं आहे. परंतु आपल्या मनाला आज वाटतं की अरे मी याला चित्रकार म्हणून आपल्याला वेदना होतात. स्केचिंग साठी यांनी पुढे जायला पाहिजे होतं. भले त्यांनी त्याचं काम करावं, त्यांनी ग्राफिक्स मध्ये जावं, प्रॉडक्ट डिझाईन मध्ये जावं, फॅशन डिझायनिंग मध्ये जावं, ह्या सगळ्या गोष्टी करता करता पॅरलल की जी आपल्यातली जी उर्मी आहे, आपल्यातली जी अस्मिता आहे, आपल्यातला जो जिवंतपणा आहे, जो झरा आहे किंवा जो स्पार्क आहे, तो स्केचिंग हा एक स्पार्क आहे. तो स्पार्क त्यांनी कधी विझून नाही दिला पाहिजे. तर ते तसं होत नाही, मुलं स्केचिंग करत नाही. आता हे झालं पालकांनी त्यांच्याकडून केलेल्या अपेक्षा, पण काही काही कलाकार उपजत चित्रकार असतात किंवा काहींमध्ये खरोखर आवड असते, मग त्यांना तुम्ही कसं हेरता आणि त्यांना मग तुम्ही कसं मोटिवेट करता? आता तसं योगायोगाने असे विद्यार्थी मला बाकीच्यांच्या तुलनेत थोडेसे कमीच मिळाले, पण ज्यांच्यामध्ये आवड आहे तो मुलगा बऱ्यापैकी आपल्याशी अप्रोच होतो. म्हणजे तो स्वतःहून ज्यावेळेस मी फलक लेखन करत असताना 10 मुलं थांबले आणि निम्म काम चालू असताना 7 मुलं गेले, तर उरलेली जी 3 मुलं आहेत ते आवड आहे की ते कंटाळवाणा विषय, तो जो प्रवास आहे ना, प्रत्येकाला असं वाटतं बोर्ड रिझल्ट बघू, प्रत्येकाला असं वाटतं की तो प्रवास डायरेक्ट शेवट बघू, त्याला खरी आवड आहे किंवा बऱ्यापैकी तो रमलाय आणि त्याला पुढे घेऊन जाण्यात मग सोपं जातं. मग असे विद्यार्थी तुम्ही सापडले किंवा तुम्ही त्यांना हेरलं, मग त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं, तर त्यांच्या आयुष्यात चित्रकलेच्या किंवा चित्रकाराच्या आयुष्यात शिस्तीचं महत्व काय, तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हणजे आता परत तोच विषय आला की मी 9वी-10वीच्या मुलांकडे मध्यंतरी आमच्या शाळेत स्टेजवर पण मी असं म्हटलं होतं. आता ते जे स्लोगन आहे किंवा ती जे बोधवाक्य ते ॲज इट इज मला आता सांगता येणार नाही, पण एक खूप सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही शेतकरी असा, तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही दुकानदार असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही महिला असा, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, जिथं शिस्त आली ती यश तुम्हाला लवकर मिळतं. क्या बात, बहुत बरं. म्हणजे असं जर कुठल्याही क्षेत्रात तुमचं समजा शेतकऱ्यांनी ठरवलं की मला आज नांगरायचंच नाही, त्याची ती वेळ नांगरण्याची होती आणि त्यांनी कंटाळा केला, म्हणजे शिस्त त्यांनी पाळली नाही, तर तो कधी चांगला शेतकरी होणार नाही. म्हणून व्यापारामध्ये पण तसंच आहे. आज हे आपण मारवाड्यांचंच उदाहरण का घेतो की गिराईक येऊ नाही तर नाही येऊ, तो मात्र त्या काउंटरला बसलेला असतो, त्याच्या जागेवर तो बसलेला असतो, तर ही त्याची शिस्त आहे. त्या शिस्तीशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. म्हणजे चित्रकलेत सुद्धा शिस्तीला तितकंच महत्व आहे. ह्या आता विषय थोडासा बाजूला जातो, पण मी आता शिस्तीचा विषय आला की माझ्या जडणघडणीत विद्यार्थी सहाय्यक समिती ही पुण्यातली जी संस्था आहे, ही खूप शिस्तीच्या बाबतीत शिकून गेली म्हणण्यापेक्षा आज जे शिस्तीतलं राहणं आहे ते बऱ्यापैकी विद्यार्थी सहाय्यक समितीने घडवलेलं आहे. तांबोळी सर नावाचे तिथं रेक्टर होते, त्यांच्या माध्यमातून किंवा समितीचं ते नियम सगळे जे आम्ही फॉलो केलं, त्याचं एकमेव कारण ही शिस्त होती आणि शिस्तीचाच पाडगा डोक्यावर बसल्यामुळं आज बऱ्यापैकी चांगलं चाललंय. आता शालेय जीवनामध्ये एलिमेंटरी, इंटरमिजिएट या ज्या ग्रेड परीक्षा यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे तुम्ही ज्या कालखंडातून आले तिथपासून आज सुद्धा तितकंच महत्व आहे. तर मग या ज्या परीक्षा असतात, चित्रकलेच्या परीक्षा असतात किंवा इतर पण परीक्षा असतात शालेय जीवनात, तर यांचं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय महत्व आहे? नक्कीच. आज त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त असाच झालाय की ज्याला चित्रकलेची आवड आहे किंवा ज्याला 3 मार्क 5 मार्क 7 मार्क मिळवायचे अशानेच एलिमेंटरी इंटरमिजिएटला जावं. परंतु त्याला थोडासा माझा विरोध असा की भले तुम्हाला 3 मार्क 5 मार्क 7 मार्क नाही मिळू देत, भले तुम्हाला ड्रॉइंग फील्डला नाही जाऊ देत, भले तुम्हाला इंटरमिजिएटचं सर्टिफिकेटचा पुढे जाऊन नाही उपयोग होत,
परंतु एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट हे शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आशा करता गेलं पाहिजे की आपल्यातला ॲस्थेटिक सेन्स जागा झाला पाहिजे. हम्म. आपल्यातला ॲस्थेटिक सेन्स जर चांगला राहिला तर आज आता मी शासनाला किंवा कुठल्या परिस्थितीला दोष देत नाही, परंतु आता तुम्ही पण त्या काळातून गेलेला आहेत की आपल्याला शाळेपर्यंत एक आपली प्रतिभा नकळत फुलवण्याचं काम आपल्या मराठीने निबंधाने केलं, हिंदीच्या निबंधाने केलं. तर मी फुलपाखरू झालो तर, मी दगड झालो तर, मी झाड झालो तर हे काय होतं नेमकं? तर हे ती एक फक्त ती ओळ नव्हती, तर माझ्यातला मला विचार करायला लावणारा तो एक घटक होता की मी फुल झालो तर, मग मी फुल झालो तर मी काय करील, हा विचार, ही प्रतिभा जर कोणी संपवली असेल तर ह्या नंतरच्या परिस्थितीने संपवली. पर्यायाने आज अन्याय अत्याचार तेच होतात की माझ्यातली भावना संपली. आज शाळेतली मुलं शिक्षा केली म्हणून तेवढ्या पुरतं रडणार वेगळे, परंतु धुमसून रडणं जे आहे ना, मुलांचं धुमसून रडणं बंद झालं, मुलं चांगलं खळखळून हसणं बंद झालं. त्याचं एकमेव कारण आत्ताच हा जो प्रकार झालाय. म्हणजे मी अजिबात कुणालाच आता नाव ठेवत नाही किंवा आता परिस्थितीला नाव ठेवत नाही. ते तो एक प्रवास आहे, त्या प्रवासात सगळे भरकटले जात आहेत. तुम्ही भरकटणार, आपण अजूनही भरकटणार आहोत. पण मात्र आपल्यातली ती प्रतिभा त्याच वेळेस शिक्षण व्यवस्थेने संपवली की मी चांगलं चित्र काढत होतो, भले ती चित्र. आणि त्याच्यानंतर एक गाव एक गणपती. आता एक गाव एक गणपतीने, आता याच्यात राजकीय हाक सोडून द्या, एक गाव एक गणपती ज्यावेळेस सुरुवात झाली तो अर्थाच्या बाबतीत सगळ्यांना असं वाटलं की अर्थार्जन म्हणजे खर्च कमी होतो किंवा भांडणं कमी होतं. पण मात्र प्रत्येक गल्लीत ज्यावेळेस गणपती होत होता ना, त्यावेळेस प्रत्येक गल्लीत एखादा भाषणकार तयार होत होता, प्रत्येक गल्लीत एखादा गायक तयार होत होता, प्रत्येक गल्लीत एखादा नेतृत्व गुण असणारा तयार होत होता. आणि हे काय झालं, हे सगळं गावात एकवटलं एका ठिकाणी. त्याच्यामुळे जो ऑलरेडी लिडर आहे संधी मिळत नाही, त्याच्यानंतर काय तो एकटाच लिडर झाला. गल्लीतला लिडर समजा जर मला व्हायचं होतं गावात, जर मी छोटा गणपती बसवला तर ते बंद झालं ना. म्हणजे एका तऱ्हेने ते विकेंद्रीकरण झालं आणि प्रत्येकातली प्रतिभा संपत गेली. तसं शिक्षण आपल्या कलेच्या बाबतीत, म्हणून चित्रकलेचं शिक्षण अशा करता घेणं गरजेचं आहे की तुमच्यातली भावना टिकवण्यासाठी, ॲस्थेटिक सेन्स जागवण्यासाठी ती गरजेचे होतं. आता एलिमेंटरी इंटरमिजिएट बद्दल आपण बोलत होतो, त्यांच्यातून सर्वांगीण विकास तर होतोच, पण आता या परीक्षांचे खूप नियम बदललेत, बरेच पूर्वीच्या नियमात खूप बदल झालेले. आता नवीन आमच्या म्हणजे प्रेक्षक जे त्यांचे मुलं असतील ज्यांना परीक्षांना बसायचं आहे, तर त्यांच्यासाठी थोडे नियमांची उजळणी तुम्ही केली असतील, थोडं जरा म्हणजे नवीन काय नियम आलेत पूर्वीच्या नियमात आणि आता काय बदल आहे? पूर्वीच्या काळी एलिमेंटरीला 6 सब्जेक्ट होते. इंटरमिडिएटला नेचर ऑब्जेक्ट सेपरेट होता, त्यानंतर कंपोजिशन एक म्हणजे संकल्पचित्र की जे नक्षीकाम, लहान मुलांना नक्षीकाम शब्द माहिती, तो कंपोजिशन सेपरेट एक होता. आणि मुक्त असं चित्र, डेकोरेटिव्ह फॉर्म किंवा त्याला समांग मुक्त असं चित्र, विषमांग मुक्त असं चित्र, फ्री हँड ड्रॉइंग, जे सब्जेक्ट होते सगळे, त्या सब्जेक्टपैकी 2 सब्जेक्ट कमी झाले, नेचर आणि फ्री हँड ड्रॉइंग. तर फ्री हँड ड्रॉइंग मध्ये काय होत होतं की तुमच्या मुक्त हाताला वळण मिळत होतं. तर ज्यावेळेस कला संचालनाने प्रत्येकाचं रिप्लाय मागितला होता की आता हे 2 विषय बंद, कुठले तरी 2 विषय बंद करायचे, तर सगळ्या कला शिक्षकांनी तुमचं मत नोंदवावं. मग अनेक जणांनी मत नोंदवलं की मी पण ते नोंदवताना असं केलं होतं की कुठले ह्या 6 सब्जेक्टमधून कुठलाच विषय बंद नाही करू. पण मेजॉरिटी अशी आली की ते 2 विषय बंद करण्याचं सगळ्यांचं मान्य झालं आणि एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटला हे 2 सब्जेक्ट बंद झाले. तर आता हे झाले बदललेले विषय, नियम झाले. तर आता बऱ्याच पालकांना शंका असते की या परीक्षा दिल्याने नक्की काय होणार आहे, काय फायदा आहे मुलांचा, कारण बरेच पालक फायदा तोटा करत असतात. तर याच्यात काही मार्क मिळतात का किंवा टक्के मिळतात का, तर त्याचा पुढं काय उपयोग होतो, म्हणजे ज्याचा या मार्कांचा पुढं उपयोग होतो काय, त्याच्याबद्दल जरा माहिती द्या. थोडंसं या गोष्टीला म्हणजे तो शासनाचा निर्णय चांगला अशा करता की अनेक विद्यार्थी याच्यात सहभागी व्हायला लागले, प्रवृत्त झाले. पण मात्र बऱ्यापैकी असं म्हणण्यापेक्षा आहे ना, एक 40% असं झालं की ज्याला चित्रकला आवडत नाही, ज्याला चित्रकलेचं घेणं नाही देणं नाही, त्याने फक्त त्या 3 मार्कासाठी तो मुलगा बसलाय, त्या 5 मार्कासाठी मार्क सांगा ना, किती कोणाला किती, की ज्याला C ग्रेड आहे
हम्म. त्याला 3 मार्क आहेत. एलिमेंटरीला नाही, इंटरमिडिएटला. इंटरमिडिएट एकदम सगळ्यात सुरुवातीला काय झालं की ज्याची फक्त इंटरमिडिएट झाली, एलिमेंटरी तो जरी झाला नसं, इंटरमिडिएट झाले असं, तर त्याला 1 वर्ष केलं ते शासनानं तसं बोर्डाने. पण नंतर मात्र काय झालं की ज्याची एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट झाली, 3 वर्षापर्यंत नियम झाला की अशाच विद्यार्थ्यांना ते मार्क भेटतील की म्हणजे ज्याला intermediate मध्ये. इलेव्हन्थरीच्या ग्रेडला तुम्हाला कोणती ग्रेड असू देत, फक्त तो उत्तीर्ण पाहिजेत. पण मात्र जे मार्क धरले जातात ते इंटरमिडिएटचे धरले जातात. तर इंटरमिडिएटच्या मार्कामध्ये ज्याला सी ग्रेड आहे त्याला 3 मार्क काउंट केले जातात बोर्डाने. त्यानंतर ज्याला बी ग्रेड आहे त्याचे 5 मार्क, ओके. आणि ज्याला ई ग्रेड आहे त्याला 7 मार्क त्यांनी अलाउड केले. ए ग्रेड, सॉरी, ए ग्रेड असतं, तर त्याला त्यांनी 7 मार्क केले. आता हे 7 मार्क 5 मार्क मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थी या क्षेत्राकडे, परीक्षेकडे ते वळाले. थोडस कदाचित माझा दृष्टिकोन किंवा माझा चष्मा जरा चुकीचा असू शकतो, पण असे पालक विद्यार्थी याकडे जास्त गेले की बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की तो मुलगा चित्र काढत नाही, तो डायरेक्ट परीक्षेलाच येतो. त्याला माहिती आहे आपल्याला किमान मार्काच्या मोहापायी. हा. बाकी त्यांनी त्याच्यात खूप कलेमध्ये बदल झाला. तर या मार्कांचा उपयोग कुठं होतो करायचा? नाही, मार्काचा उपयोग फक्त 10वीच्या याच्यासाठी. ओके, म्हणजे समजा त्याला जर 50% असतील तर त्याला ते ए ग्रेड असेल तर त्याला मार्क त्याचे 7 मार्काने त्याची ग्रेड कोणती वाढली, त्याचे काउंटिंग किती वाढली त्याच्या तुलनेत त्याची टक्केवारी नाही वाढत. 7% नाही, 7 गुण आहेत फक्त. 7 गुण, 1% वाढू शकतो. हा, 1% वाढू शकतो. तर हे झालं. त्यानंतर 12वीला नाही, फक्त 10वी पर्यंतच मर्यादित आहे. पण मात्र मी विद्यार्थ्यांना असं सांगतो की तुम्ही त्या 3 मार्क 5 मार्क 7 मार्कासाठी अवश्य बसा, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मात्र तुम्ही आशा करता बसा की तुमचं हे इंटरमिडिएटचे सर्टिफिकेट आहे की तुम्हाला नंतर कोणत्याही क्षेत्रात ऍडमिशन घेण्यासाठी तो प्लस पॉईंट असतो. ओके. मग समजा उदाहरणार्थ बऱ्यापैकी समजा तुम्हाला मला एका ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय, एकाच ठिकाणी जागा आहे, एकच जागा आहे, आणि मला 57% मार्क आहे, तुम्हाला 57% मार्क आहे, किंवा आपल्या दोघांचे मार्क सेम आहेत, तर मग मात्र जर माझं इंटरमिडिएट सर्टिफिकेट असेल तर मला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो आणि तुम्हाला तो नाकारला जातो. म्हणजे अशी ज्यावेळेस अवस्था येते त्यावेळेस मात्र आपल्या इंटरमिडिएटचं सर्टिफिकेट कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये चालतं? प्रत्येक क्षेत्रात चालतं. प्रत्येक क्षेत्रात, इव्हन टेक्निकल क्षेत्रात तर मस्ट आहे ती काय गरजेची, पण कोणत्याही क्षेत्रात चालतं. इव्हन मी मध्यंतरी आमच्या पुतण्याचं पण उदाहरण शाळेत दिलं होतं की त्याला BSc ऍग्री करण्यासाठी त्याचं काही एलिमेंटरीचं सर्टिफिकेट होतं, इंटरचं सर्टिफिकेट नव्हतं. पर्यायाने त्याचं काउंटिंग कमी होत होतं, त्याच्यामुळे त्याचा जो नंबर जो सेकंड राऊंडला लागायचा तो डायरेक्ट थर्ड राऊंडला लागला. म्हणजे असं बी नुकसान होऊ शकतं, म्हणून इंटरमिडिएट सर्टिफिकेट गरजेचं आहे. आता परीक्षा आहेत या, तर आपण आता 10वी 12वी नंतर जी तुम्हाला BFA ला जायचं असेल किंवा या वेगवेगळ्या आर्किटेक्चरला जायचं असेल, जे नाटा परीक्षा असते, तुम्ही BFA ला जायचं असेल तर CET परीक्षा असते, किंवा बऱ्याच अशा ज्या प्रवेश परीक्षा आहेत. तर या प्रवेश परीक्षा तर महत्वाच्या आहेत कुठल्या पण प्रवेशासाठी, पण मग याची सुरुवात, शिक्षणाची सुरुवात वयाच्या कुठल्या टप्प्यापासून करायला हवी मुलांनी? की त्यांनी 8वीला असताना एलिमेंटरी द्यावी आणि 9वीला असताना इंटरमिडिएट द्यावी. करेक्ट. आणि ह्या 2 परीक्षा त्याच्या ह्या पिरियडला संपल्यानंतर तो 10वीला त्याच्या अभ्यासाला तो मोकळा असतो. पण बऱ्याच शाळेत बऱ्याच ठिकाणी असं झालं की मुलं 10वीला गेल्यानंतर ते इंटरमिडिएटला बसतात, त्याची 8वीला किंवा 7वीला कधी एलिमेंटरी झाली असते, आणि इंटरला काय देतात की त्याला माहिती होतं की आता आपल्याला मार्क मिळणार होते. तर तसं करणं म्हणजे हे झालं एलिमेंटरी इंटरमिडिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग त्याला तो पुढच्या ज्या आशा आहेत की त्याला ड्रॉइंग फील्डला जायचंय, BFA ला जायचंय किंवा डिप्लोमाला जायचंय, ATD ला जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्याचं प्रिपरेशन त्याने 11वी 12वीला जर केलं तर 12वी नंतर आपल्या पुढं जे काय मार्ग, अनेक मार्ग निर्माण होतात की त्याच्या मार्गापैकी NID आहे, त्यानंतर नाटक आहे, त्याच्यानंतर आपलं BFA आहे, डिप्लोमा आहे, ATD आहे, की सगळं आता 12वी नंतरचे. त्याच्यामुळे तुम्ही त्या 2 वर्षात असणारी आवड 2 वर्षात तुम्ही चांगली कव्हर करू शकता आणि चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. मग आता या ज्या सगळ्या परीक्षा, प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारी म्हणून मुलांनी जास्त करून कुठल्या विषयावर जास्त अभ्यास केला पाहिजे? म्हणजे मग मेमरी ड्रॉइंग असेल किंवा संकल्पचित्र असेल किंवा आणखी कुठल्या प्रकारावर जास्त भर दिला पाहिजे? आता उदाहरणार्थ आपण गायनाचं जर म्हणू, लोकगीत घ्या किंवा भावगीत घ्या, भक्तिगीत घ्या, किमान तुमचं सारेगमपधनिसा ज्याचं झालं चांगलं तर त्याला ह्या पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या जातात. तसं
ज्याचं स्केचिंग आहे, स्केचिंगमध्ये फक्त ह्युमन फिगरचं स्केचिंग नाही म्हणत मी. हम्म. ज्याचं स्टील लाईफ चांगलं आहे, ऑब्जेक्ट ड्रॉइंग Object चांगले आहे, drawing. नेचर ड्रॉइंग चांगले आहे, की ज्याला तो आस कळाला, ज्याला ती रिदम कळाली, ज्याला ती लय कळाली, ज्याचा स्टिलनेसपणा कळाला, मी त्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन मधला फरक कळाला. त्यानंतर त्याची एकही लाईन ज्यावेळेस तो व्हर्टिकल काढणार त्यावेळेस त्याचं परफेक्ट 90 डिग्री ज्यावेळेस होईल, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या गोष्टी आलेल्या असतात की त्याच्या पुढं नंतर कोणताही जरी चित्राचा प्रकार जर आला तरी सुद्धा तो त्याला चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्याचे हे बेसिक तयार झालं पाहिजे. मग पर्स्पेक्टिव्ह असेल, कलर सेन्स असेल, त्याच्यानंतर व्हॅल्यू असतील, कलरच्या व्हॅल्यू खूप तो थोडासा डीप विषय, व्हॅल्यू असतील ते व्हॅल्यू त्याला ड्रॉइंग कॉलेजला गेल्यानंतर त्याला ह्या गोष्टी कळणारच आहे. पण किमान कळायला पाहिजे की माझा डार्क रेड कसा आहे, माझा येलो कलर कसा आहे, व्हाईट कलर कसा आहे, हे त्याला किमान त्या मूलभूत गोष्टी ह्या शालेय जीवनातच कळून जातात. त्यासाठी खूप हे असं काही नाही, फक्त ते डीप नॉलेज आहे ते मात्र त्याला ड्रॉइंग कॉलेजला मिळतं. नाताने एक चांगला निर्णय घेतला होता, अर्थात चांगला तो आपल्या दृष्टीने चांगला होता, आर्ट फील्डच्या दृष्टीने, की त्यांचं सगळ्यात सुरुवातीला असं होतं 80-20 होतं. 80 मार्काचं थेरॉटिकल किंवा त्यांचे मॅथचे हे होते क्वेश्चन आणि 20 मार्काला ड्रॉइंग. 80 मार्काला त्यांचं नाही 80 मार्काला त्यांचं सगळ्यात अगोदरचं हे होतं की ऑब्जेक्टिव्ह, की त्याच्यामध्ये मॅथ आणि सायन्सचा सब्जेक्ट होता आणि फक्त 20%च ड्रॉइंगला हे होतं. पण लॉकडाऊनच्या अगोदर मात्र ड्रॉइंग फील्डला थोडंसं जास्त वेटेज दिले गेलं. 80 मार्कासाठी ड्रॉइंग आलं आणि फक्त 20 मार्कासाठी मॅथ आणि सायन्स आलं. तर त्याच्यामुळं त्या पिरियडमध्ये ज्याला ड्रॉइंग फील होती ते असे विद्यार्थी नाटामध्ये जास्त त्यांनी प्रावीण्य मिळवलं. आणि लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे म्हणण्यापेक्षा लॉकडाऊनमध्येच ज्यावेळेस मुलांचं हे सगळं दिशाहीन झालं, सगळे संपूर्ण समाज दिशाहीन झाला, त्यावेळेस मात्र त्यांनी परत तसंच केलं की त्यांनी ड्रॉइंग फील्डला थोडंसं वेटेज कमी दिलं आणि थेरॉटिकल म्हणण्यापेक्षा मॅथ आणि सायन्सला जास्त वेटेज दिलं. अन्यथा अगोदर चांगलं. आता काय परिस्थिती आहे? आता तसं म्हणजे त्यांचं जुन्या पद्धतीने चालू आहे की त्यांचं थेरॉटिकल म्हणजे मॅथ आणि सायन्सला जास्त व्हॅल्यू दिली. ड्रॉइंगला किती मार्क? ड्रॉइंगला 20% त्यांनी ठेवलं. 20% 120 पैकी आहे का? हो. आता तो जो कसा होता त्याच्यात त्यांनी 2 वेळा त्यांचं चेंज झालं. 80-20 होतं, त्यानंतर 120 होतं, त्यावेळेस 80-40 झालं, असं त्यांनी चेंज केलं. म्हणजे नाटाची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला जाऊ शकता. तसं मग तुम्ही NIDचा उल्लेख केला, तर NIDची परीक्षा कशासाठी द्यायची? NID मध्ये आता NIDचे खरं तर खूप NIDचा फुल फॉर्म पण सांगा आमच्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग NIDचा आहे. की सुरुवातीला NID फक्त आपल्या भारतात एकमेव होतं. नंतर NIDनेच काय केलं, आता 3-4 वर्षापूर्वी NIDने त्यांच्या सब ब्रँचेस केले. बँगलोरला ते एक आहे आणि अहमदाबादची तर ती सगळ्यात पहिली मेन ब्रँच. तर त्याच्यात मात्र एक झालं की आता तो एक विषय खूप डीपचा किंवा खूप याचा आहे. त्याच्यामध्ये प्रॉडक्ट डिझाईन ज्यांनी घेतलं आणि ग्राफिक्स घेतलं असे विद्यार्थी त्या NID मधून खूप पुढे गेलेत म्हणण्यापेक्षा त्यांना पॅकेज पण चांगलं मिळालं. मध्यंतरीचा काळ NIDचा खूप स्ट्रगलचा जरी होता तरी त्याचं व्हॅल्यू जास्त होती, चांगलं काम करत होते. आज NID सारखंच काम करणारे अनेक प्रॉपर अहमदाबादमध्ये, बडोदामध्ये चांगले कॉलेज आहेत की जे की तुम्ही डिझायनिंग क्षेत्रात पुढे जाऊ शकता. इव्हन आपलं MIT आहे, MITने पण डिझायनिंगचं सेपरेट हे केलेलं आहे. त्यानंतर आज DY पाटीलचा एक पॅटर्न सेपरेट झालेला आहे की आज मात्र जरी BFAचे ब्रँचेस वाढले असतील पण तरी मात्र प्रत्येक कॉलेजनी थोडंसं त्याच्यात मॉडिफाय करून की जो येणारा स्टुडंट आहे तो आत्ताच्या नवीन जनरेशनला कसं चालेल त्याच्यावर त्यांनी जास्त फोकस केला, चांगलं चालू. आजकाल जसं तुम्ही मागाशी मानले की पालकांचा भर असतो मुलांनी जास्तीत जास्त पैसे कसे कमावेत. म्हणजे थोडक्यात मुलं हे मनी मशीन म्हणून पालक त्यांच्याकडे बघतात बऱ्याचदा. पण ज्या मुलांचं चित्रकलेकडे ओढा आहे अशा विद्यार्थ्यांना पालकच जाणीवपूर्वक चित्रकलेपासून दूर ठेवतात. अशा पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? पालकांना एवढंच सांगेल की त्या मुलाला खळखळून हसू द्या, त्या मुलाला खळखळून रडू द्या आणि खळखळून हसणं खळखळून रडणं कधी येईल तर त्याची भावना जागृत राहील त्याच वेळेस. आणि कोणतीही कला तुमची भावना
स्टेबल करण्यासाठी मोठं काम करते. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जाणीव ठेवणे इतपत हम्म. जर चांगली गोष्ट जर कोणती असेल तर कोणती करा, म्हणजे ती फक्त चित्रकलेचीच गोष्ट सांगतो असं नाही. तुम्ही एखादं नृत्य करा, वादन करा, गायन करा, कोणतीही कला सादर करा, पण मात्र त्याच्यातून तुम्ही चांगलं हसता, चांगलं बोलता. पर्यायाने सगळ्यात महत्त्वाचं चांगलं आहे की आपल्याकडून वाईट गोष्ट घडत नाही. हम्म. जो कलेचा माणूस असतो त्याच्याकडून भले एखादी गोष्ट चांगली नाही घडली तरी चालेल, पण त्याच्याकडून वाईट गोष्ट कमीत कमी घडते. म्हणजे तो त्याचा काय म्हणतो आपण रेशो खूप कमी. म्हणजे मानसिक आणि भावनिक जडणघडण खरं. व्यवस्थित होण्यासाठी कुठल्या म्हणजे पण उलट कलेचा आधार घेणं आता गरजेचं आहे. ते संयुक्तिक नाही किंवा कदाचित ते माझा वैयक्तिक तो समजा असं हिटलर चित्रकार होता. हम्म. हिटलरला कलेची आवड होती. पर्यायाने त्याची ती कला कुणीतरी थांबवली म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून थांबवली असेल, तो भाग सोडून द्या. पण नंतर त्याचं स्थित्यंतर कसं झालं, नंतर हुकुमशाह. एका हुकुमशाहीमध्ये झालं किंवा एक जर्मनी राष्ट्र संपवणे इतपत तो दुर्लक्षित झाला. हम्म. हम्म. म्हणजे त्याची जी क्रूर निगेटिव्ह बनला. बाजू आहे ती क्रूर कशामुळे बनला. झाली की त्याची कला संपल्यामुळे झाली. ती जर त्याची तो कला कदाचित कलेच्या सानिध्यात कलेच्या असता तर सानिध्यात जगाला असता हिटलर भेटला नसता. भेटला नसता. म्हणजे ते माझा कदाचित तो दृष्टिकोन आहे हम्म. की तुमच्यामधला माणूस संपवण्याचं काम जर कोणी करत असेल तर तुमच्यातली कला संपली म्हणून तुम्ही माणूस संपला. क्या बात. म्हणजे माणूस आणि कला हे मोठं वाक्य हा, सांगितलं. येस. कलेच्या क्षेत्रात येऊ पाहणारे ज्यांना पालक पण सपोर्ट करतायत आणि त्या मुलांना पण भरपूर आवड आहे, अशा मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? कला ही थोडी खर्चिक जरी असेल तरी बिना खर्चिक सुद्धा कला होऊ शकते. हम्म. म्हणजे ज्याच्याकडे काहीच पैसे नाहीत तो सुद्धा कलेच्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत. आता माझं उदाहरण मी मुद्दाम देऊ नये तसं, माझी परिस्थिती चांगली असताना सुद्धा हम्म. मी सकाळ पेपरमध्ये ₹1.35 तासाने काम करायचो. हम्म. मग ते काम डेली काम नव्हतं. कुठला सणवार आलं त्यावेळेस मोबाईल वगैरेचा काही विषयच नाही. मग ते वर्तमानपत्रामध्ये पुरवण्या टाकायचं काम ज्यावेळेस मोठा लोड असायचा त्यावेळेस मग हे सकाळ वृत्तपत्र समूह हॉस्टेलला एक नोटीस लावायचे की आम्हाला अशी अशी मुलं पाहिजे. मग आम्ही त्या कामाला जायचो. मग जेवढे तास काम करू तेवढे ₹1.35 तासाने ते पैसे मिळायचे. त्यानंतर विद्यार्थी समितीमध्ये ₹90 महिना म्हणून मी रिक्रिएशन असिस्टंट म्हणून काम केलं सामाजिक जाणीव प्रकल्पामध्ये. तर ते ₹90 आज जरी ते खूप कमी वाटत असेल तर ते जड नव्हतं, घडणं नव्हतं. आता माझी परिस्थिती त्या चांगली असताना तरी सुद्धा मी बाहेर काम करत का होतो, तर काटकसरी म्हणण्यापेक्षा की आपल्यामध्ये विनाकारण खर्च होऊ नये. तर हे आता सांगण्याचा उद्देश असं की तुम्हाला पुढे जाण्यासाठी पैसा तुम्हाला अडवू शकत नाही. पैसा नसलं तर तुम्ही तितक्याच ताकदीने, तितक्याच मोठ्या मनाने किंवा तेवढ्याच क्रिएटिव्ह व्हॅल्यूनी पुढे जाऊ शकता. पालकांनी विद्यार्थ्यांना परिसरात असणारे समजा कोणी तुमच्या ओळखीचं असेल किंवा शेजारी एखादा मुलगा ड्रॉइंग फील्डला गेलेला आहे किंवा शेजारचा मुलगा एखादा ड्रॉइंग कॉलेजला गेलेला आहे की त्याचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. तुमच्या परिसरात असणारे कुणी कला शिक्षक असतील किंवा कुणी क्लास घेते तर अशांच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी अप्रोच व्हा किंबहुना यांच्या माध्यमातून तुम्हाला एक कळेल की नेमकं हे पुढे काय चाललंय किंवा पुढे जाणं मी योग्य आहे का. विद्यार्थ्यालाही वाटेल त्या क्षेत्रातले अपडेट त्या क्षेत्रातले अपडेट किंवा तुमच्यातली कला विकसित करण्यासाठी तुम्ही ह्या छोट्या छोट्या क्लासेस म्हणा किंवा कोणाचं तरी गायडन्स घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्याची आवड पण होईल आणि पुढे जाऊन अर्थार्जनासाठी सुद्धा त्याचा वापर होईल. नक्की. येस. खूपच छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद. आज मला खात्री आहे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या या पॉडकास्ट किंवा उत्तरांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उकल झाली असेल आणि बऱ्याच गोष्टी तुमच्यामुळे आज मला सुद्धा नव्याने कळाल्या, तर माझ्या प्रेक्षकांना पण मिळाल्याच असतील. तर प्रेक्षकांना सुद्धा आव्हान आहे की जर समजा तुमच्या मनात आणखी काही शंका राहिल्या असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सरांकडून त्याचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हा पॉडकास्ट नक्की तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही आवडला ते आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर धन्यवाद, खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.